विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार। शैक्षणिक वर्ष 2020-21 हे वर्ष 22 जून 2020 पासून सुरुवात झालेली आहे। यावर्षी शिवाजी विद्यापीठाने BA भाग 3 या वर्गाचा अभ्यासक्रम बदललेला आहे। या बदललेल्या अभ्यासक्रमाचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे। दुसरं म्हणजे बदललेली परिस्थिती आणि शिक्षणाची प्रक्रिया सुद्धा आपल्याला बदलावी लागणार आहे। म्हणून या बदललेल्या परिस्थितीनुसारच आपल्याला शिक्षणाची प्रक्रिया सुद्धा बदलावी लागणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून आपल्या पुढे मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो। तर प्रथमतः सेमिस्टर 5 मध्ये पेपर क्रमांक 7 जो आहे तो पेपर क्रमांक 7 म्हणजे पॉलिटिकल थिअरी, ज्याला आपण राजकीय सिद्धांत या नावाने ओळखतो। या प्रकरणामध्ये एकूण आपणाला 3 उपघटक या ठिकाणी पाहावे लागणार आहेत। त्यामधला पहिला जो घटक आहे ते म्हणजे नेचर अँड स्कोप ऑफ पॉलिटिकल थिअरी, म्हणजे राजकीय सिद्धांताचं स्वरूप आणि राजकीय सिद्धांताची व्याप्ती। म्हणजे राजकीय सिद्धांताचं स्वरूप कसं असेल किंवा राजकीय सिद्धांत जो आहे तो कोणत्या अभ्यास क्षेत्राचा अभ्यास करतो, जसं की राजकीय व्यवस्थेचा करतो, राजकीय विचारप्रणालीचा करतो आणि शासन यंत्रणेचा सुद्धा अभ्यास करतो। या घटकाचा समावेश यामध्ये आपल्याला पाहायचा आहे। दुसरा उपघटक जो आहे तो म्हणजे पॉलिटिकल फिलॉसॉफी अँड पॉलिटिकल थिअरी, म्हणजे राजकीय तत्वज्ञान आणि राजकीय सिद्धांत। म्हणजे तत्वज्ञान म्हणजे काय आणि सिद्धांत म्हणजे काय यामधला सुद्धा आपल्याला फरक या ठिकाणी शिकावा लागणार आहे। तिसरा जो आहे तो म्हणजे डिसिलाइन रिझरन्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ पॉलिटिकल थिअरी, म्हणजेच राजकीय सिद्धांताचे पुनरुत्थान आणि या राजकीय सिद्धांताचं महत्त्व जे आहे ते महत्त्व आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार आहे। जे दुसरं प्रकरण जे आहे ते दुसरं प्रकरण म्हणजे अप्रोचेस टू पॉलिटिकल थिअरी, म्हणजे राजकीय सिद्धांताचे दृष्टिकोन। त्याच्यामध्ये 2 आपल्याला दृष्टिकोन आहेत, ते म्हणजे एक म्हणजे नॉर्मॅटिव्ह अप्रोचेस, त्याला आपण आदर्शवादी दृष्टिकोन या नावाने ओळखतो। म्हणजे राजकीय सिद्धांत हा पारंपरिक कालखंडामध्ये आदर्शवादावरती आधारलेला होता, याचाही आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे। दुसरा जो आहे तो म्हणजे इम्पेरिकल अप्रोचेस, म्हणजेच त्याला आपण अनुभवजन्यता दृष्टिकोन असंही म्हणतो। म्हणजे आधुनिक कालखंडामध्ये राजकीय सिद्धांत जो आहे तो केवळ आदर्शवादावर न आधारता तो वास्तवावरती आधारलेला आहे, त्यालाच आपण इम्पेरिकल अप्रोच असे म्हणतो। त्याच्यानंतर जे तिसरं प्रकरण जे आहे ते तिसरं प्रकरण म्हणजे बिहेवियरलिझम अँड पोस्ट बिहेवियरलिझम, म्हणजे वर्तनवाद आणि उत्तर वर्तनवाद। आता बिहेवियरल अप्रोच म्हणजे की राजकीय व्यवस्थेचा ज्या राजकीय विचारवंतांनी अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासकाचं बिहेवियर म्हणजे वर्तनवादी दृष्टिकोन त्यांचा कसा राहिलेला आहे याचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे। म्हणजे वर्तनवादी दृष्टिकोनाचा अर्थ आणि वर्तनवादी दृष्टिकोनाची वैशिष्ट्ये आणि वर्तनवादी दृष्टिकोनाचं मूल्यमापन आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे। त्यामध्ये दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे पोस्ट बिहेवियरल अप्रोचेस, म्हणजे उत्तर वर्तनवादी दृष्टिकोन। म्हणजे आधुनिक कालखंडामध्ये ज्या राजकीय विचारवंतांनी राज्यव्यवस्थेविषयीचं अध्ययन केलेलं आहे तो अध्ययन म्हणजे पोस्ट बिहेवियरल म्हणजे उत्तर वर्तनवादी दृष्टिकोन आपल्याला या ठिकाणी पाहावा लागणार आहे। या उत्तर वर्तनवादी दृष्टिकोनाचा सुद्धा आपल्याला अर्थ
आणि या उत्तरवर्तमान दृष्टिकोनाची वैशिष्ट्ये ही आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार आहेत आणि त्याचं मूल्यमापनसुद्धा या ठिकाणी करावं लागणार आहे. त्याच्यानंतर जे चौथं युनिट जे आहे ते चौथं युनिट थोडंसं मोठं आपल्याला वाटतं आहे की यामध्ये कन्सेप्ट इन पॉलिटिकल थिअरी म्हणजे राजकीय सिद्धांताच्या संकल्पना ज्या आहेत ह्या संकल्पना एकंदरीत आपल्याला 4 संकल्पना आहेत. या 4 संकल्पनाचं आपल्याला अध्ययन करावं लागणार आहे. त्यामध्ये पहिलं संकल्पना जी आहे ते म्हणजे पॉलिटिकल पॉवर, ज्याला आपण राजकीय सत्ता असे म्हणतो. मग राजकीय सत्तेचा अर्थ काय आहे आणि राजकीय सत्तेचे प्रकार याचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. दुसरं जे आहे ते म्हणजे थेअरी ऑफ पॉलिटिकल पॉवर म्हणजे राजकीय सत्तेचे सिद्धांत जे आहेत ते सिद्धांत यामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे. त्यामध्ये पहिला सिद्धांत जो आहे तो म्हणजे लिबरल डेमोक्रॅटिक थेअरी, त्यालाच आपण उदारमतवादी लोकशाहीचा सिद्धांत. दुसरा जो आहे तो म्हणजे सोशॉलॉजिकल थेअरी म्हणजे समाजशास्त्रीय राजकीय सिद्धांत. आणि तिसरा जो आहे तो म्हणजे मार्क्सिझम थेअरी म्हणजे मार्क्सवादी सिद्धांत हे आपल्याला पाहावं लागणार आहे. दुसरं जे आहे ते म्हणजे अथॉरिटी मिनिंग अँड टाईप्स म्हणजे अधिकार ज्याला आपण म्हणतो, अधिकाराचा अर्थ आणि अधिकाराचे प्रकार. आणि चौथी जी संकल्पना आहे ती म्हणजे लेजिस्मसी म्हणजे त्याचा अर्थ आहे की कायदेशीरपणा काय आहे, कायदेशीरपणाचा अर्थ आणि या कायदेशीरपणाचे महत्त्वपूर्ण घटक जे कोणते आहेत हे घटक आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे. एकंदरीत हा जर अभ्यासक्रम जर बघितला तर आपल्याला विद्यार्थ्यांना हा नवीन अभ्यासक्रम आहे. या बदललेल्या अभ्यासक्रमाचा अभ्यास आपल्याला येत्या काळामध्ये या ठिकाणी करावा लागणार आहे.